श्री स्वामी समर्थ। आज आहे गुरुवार, आता वाजलेत 7:30 झालेत। तर आज साई आणि आम्ही चाललो आहे स्वामींच्या मठामध्ये आणि आता आम्ही जाणार आरतीला, कारण आरती 8 वाजता चालू होईल। तर मी तुम्हाला दाखवते स्वामींच्या मठातली आरती। तर चला तर मग जाऊया, कारण मी बरेच दिवस गेले नाही मठामध्ये। गाडी काढली आणि मी आणि साई आम्ही निघालो स्वामींच्या मठामध्ये, कारण खूप दिवसांनी मी जाणार होते स्वामींच्या आरतीला, कारण मी गेलेच नव्हते। तर थोडासा आनंद आहे चेहऱ्यावरती। साई पाठी बसला आहे, तर तो मला म्हणतोय की मला भूक लागले, तर आई काहीतरी खाऊया। मग आम्ही मध्ये थांबलो आणि साईला मी पाणीपुरी खायला दिली। साईने पाणीपुरी खाल्ली, मग आम्ही निघालो पुढे। फायनली मंडळी आम्ही स्वामींच्या मठामध्ये येऊन पोचलो। तर मठामध्ये जाण्याआधी आम्ही प्रसाद म्हणून केळी घेतली, कारण मंदिरामध्ये कधीही जाताना रिकाम्या हाताने जायचं नसतं। काहीतरी यथाशक्ती आपण फुलं किंवा फळं काहीतरी प्रसाद म्हणून मंदिरामध्ये घेऊन जायचं। आज गुरुवार असल्या कारणाने मंदिरामध्ये गर्दी आहे आणि सर्व लोक आरतीसाठी थांबलेले आहेत आणि मंदिरामध्ये दर्शनाला सुद्धा लाईन आहे। श्री स्वामी समर्थांची आरती झाली आणि मंदिरामध्ये सर्व भाविकांना प्रसाद दिला जातो। तर आज प्रसादामध्ये खिचडी होती आणि वडे होते। तर मी आणि साई आम्ही सुद्धा प्रसाद घेण्यासाठी लाईनमध्ये उभे होतो आणि मग आम्ही प्रसाद घेतला दोघांनी। प्रसाद आम्ही घेतला आणि बाजूला जाऊन आम्ही बसलो आणि आम्ही दोघांनी तो प्रसाद खाल्ला आणि मग आम्ही निघालो घरी। स्वामींच्या आरतीने मन अगदी प्रसन्न झालं, कारण जी ऊर्जा कुठेच मिळत नाही ती ऊर्जा मंदिरामध्ये मिळते। मन अगदी भरून पावलं, कारण साईसुद्धा माझा कंटाळला होता, तो सुद्धा आज स्वामींच्या आरतीने खुश झाला। फायनली मंडळी मी आणि साई आम्ही घरी येऊन पोचलो। तर मंडळी श्री स्वामी समर्थांचा मठ चारकोप सेक्टर 9 आहे। तर कधीही आलात तर नक्की मठाला भेट द्या। तर चला तर मंडळी मी आता इथे व्हिडिओ थांबवते। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या कोकण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबर करायला विसरू नका।